जीवन में सारवीत राग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। कुंदकुंदाचार्य होऊन गेले, तर ज्यांनी पंचपरमागमाची रचना केली आहे, म्हणजे असे जिनागमामध्ये जिनधर्मामध्ये 5 महान ग्रंथ आहेत ज्यांचा आपल्याला अवश्य अभ्यास करायला पाहिजे। त्याच्यातून आपल्याला आपला आत्मा मिळतो। तर त्यांनी विधेय क्षेत्रामध्ये जाऊन आले। विधेय क्षेत्र कुठं आहे? जिथं आपण सामान्य माणूस जाऊ शकत नाही, पण त्यांना रुद्धी होत्या, शक्ती होत्या अशा। त्या शक्तीच्या बळावर ते त्या ठिकाणी सिमंदर भगवान आत्ता साक्षात विद्यमान आहेत, म्हणजे अरिहंत स्वामी। जसं इथं आता आपण भगवंतांना स्थापन केले मंदिरात, तर तिथं जिवंत अरिहंत स्वरूप आहेत समोशरणामध्ये। तर त्यांच्या समोर जाऊन कुंदकुंद स्वामींनी आपल्या सगळ्या शंकांचं निरसन केलं आणि तिथं राहिले 8 दिवस। राहिले म्हणजे दिवस रात्र ते समोशरणातच असतील की, थोडी तिथं काय फिरायला गेले असणार मा, म्हणजे काय आता मुनी आहेत असं थोडी काय म्हणायचं, वेकेशन इकडं तिकडं कुठं फिरायला नाही काय नाही जाणार। तर दिवसभर रात्रभर ते दिवस आणि रात्र तिथं राहिलंच नाही जेव्हा समोशरणात राहतो त्यावेळेस। त्यामुळं 8 दिवसपर्यंत ते समोशरणामध्ये राहिले आणि तिथं यथेच्छ जिनवाणीचं सेवन केलं, अनुभव केला, भगवंतांचं असं भरभरून अवलोकन केलं, दर्शन केलं आणि पोट भरलं। 8 दिवसांनी ते परत इंडियामध्ये आले। इंडियामध्ये पण कुठं? साऊथ इंडियामध्ये तमिळनाडूमध्ये पोन्नूर नावाचं गाव आहे, तर तिथं येऊन ते उतरले। त्यांना जी रुद्धी होती त्या रुद्धीच्या सहाय्याने ते पोन्नूर स्थानी उतरले। मग उतरल्यावर तिथं सगळ्यांना इच्छा होती की काय केलं त्यांनी 8 दिवस। म्हणजे मला एक विचार आला मा की हे स्वतः रुद्धीधारी होते कुंदकुंद स्वामी, मग असे अनेक रुद्धींचे धारी त्या संघामध्ये असतील ना, ज्ञानी असतील किंवा असं काय म्हणायचं थोडंसं कळत असेल असे निमित्त ज्ञानी वगैरे असतील कोणी अन्य मुनी, त्यांच्याकडून कळालं असेल की कुंदकुंद स्वामी 8 दिवसपर्यंत कुठं होते। कारण काय त्यांनी कोणाला सांगितलेलं नव्हतं, तर असे ध्यानात बसले होते आणि ध्यान संपलं की गेले विधेय क्षेत्रामध्ये। त्यामुळे कोणालाच माहीत नाही ते कुठं गेले, कुठं चालले वगैरे असं। काय असं त्यांनी मेसेज दिला नव्हता, काय नोट लिहून ठेवलं नव्हतं, काहीच नाही। त्यामुळं 8 दिवसपर्यंत संघातल्यांनी काय करायचं? ते संघाचे आचार्य होते आणि मग रोज आहारचर्या संपल्यावर किंवा आता देववंदनेला, प्रतिक्रमणाला, काय त्यांच्या प्रत्याख्यानाला, प्रायश्चित्त घ्यायला सारखं आचार्यांकडे येणं जाणं असणार। आणि 8 दिवस संघातल्यांना आचार्यच दिसले नाहीत। मग लावली असेल अवधी किंवा कोणी ज्ञानाने जाणलं असेल कुठे गेलेत आचार्य। त्यामुळं कोणी हा शोक नाही केला की आचार्य गेले असते तर ॲटलिस्ट तिथं बॉडी तर पडायला पाहिजे होती, तिथं बॉडी पण नाही। म्हणजे आचार्यांचं अस्तित्व आहे कुठंतरी, आणि मग हे जाणलं असेल कदाचित बरं का, असं कुठं वाचण्यात नाही, पण एक असं तर्क लावला की त्यांनी परत आल्यावर जसं की ते सगळे आनंदी झाले, जवळ जाऊन बसून विचारतायत की कुठं जाऊन आल्या, असं एक क्युरियोसिटी सगळ्यांना की हे सगळे हे कुठं होते 8 दिवसपर्यंत। आणि मग त्यावेळेस 8 दिवसाचे ते उपवासी होते कुंदकुंद स्वामी, तिथं आहार घेतला नाही त्यांनी। आणि मग ते जे उपाचार्य होते तर त्यांनी काय केलं, सगळ्यांना सांगितलं की आत्ता ही वेळ नाही आहे, आत्ता पहिल्यांदा त्यांना चरेला उठवायचं आहे, म्हणजे आहाराला उठवायचं आहे। त्यामुळं सगळ्यांना पाठवलं, असं इथंपर्यंत तर सांगितलं होतं। आणि मग त्या संघामध्ये असे अनेक शीघ्र कवी होते ज्यांनी त्या मुनींच्या सगळ्या प्रवचनातून कुंदकुंद स्वामींच्या समोशरणाचं वर्णन जे काय सांगितलं, त्यांचं तिथं घेतलेलं ज्ञान जे काय त्यांनी प्रवचनातून दिलं सगळ्यांना, त्याच्यावर असं शीघ्र कवी होते, त्यांनी कविता रचली संघामध्येच असणारे, असं ते सगळं सांगून झालं। आता याच्या पुढं सांगतायत
उत्तर भारत में तत्कालीन परिस्थिती, म्हणजे त्यावेळेस उत्तर भारतामध्ये कशी परिस्थिती होती हे सांगाले. कारण कुंद स्वामी कुठे होते? दक्षिण भारतामध्ये. आचार्य कुंद के उत्तर भारत की तत्कालीन परिस्थितियों को समझने के लिए उससे पूर्व घटित कुछ घटनाओं को भी जान लेते हैं. म्हणजे त्यांच्याबरोबर काहीतरी घडलेलं जे इन्सिडन्स आहेत ते सांगायला लागले. कोणाबरोबर? कुंद उत्तर भारतामध्ये. उत्तर भारतातली परिस्थिती समजून घेण्याच्या पूर्वी कुंद स्वामींबरोबर काय घटना घडल्या ते सांगायला लागले. आता कुठं घडले ते सांगतात. पुंडवर्धन राज्य में पद्मधर राज्य करते थे. उनका पुरोहित सोम शर्मा था. उसकी पत्नी का नाम सोमश्री था. ते बघितलं तू? बघून घेतलं? उनके यहाँ एक पुत्र जन्मा जिसका नाम था भद्रबाहु. भद्रबाहु नाम रखा गया. गोवर्धनाचार्य गिरनार जी से लौट रहे थे. उसी गोवर्धनाचार्य गिरनार जी वरून परत येत होते. उसी समय उन्हें रास्ते में 14 गोलियां जमाता हुआ बाहू दिख गया. म्हणजे म्हटलं ना, भद्रबाहू काय करत होते? गोट्या खेळत होते मुलांबरोबर. पण त्यांची बुद्धी इतकी तीक्ष्ण होती, तो बालक छोटा, तर त्यांनी एकावर एक अशा गोट्या 14 गोट्या रचल्या होत्या. कसं रचू शकतो? गोटी गोल असते तेव्हा पण गोलच होती. तर अशा एकावर एक त्यांनी त्याच्या कलेनी 14 गोट्या एकावर एक रचल्या होत्या. आणि त्याच वेळी तिथून हे गोवर्धनाचार्य चालले होते. अरे यह तो महापुरुष के लक्षण है. यह 14 गुणस्थान को साधने में समर्थ होगा. ते बघून लगेच सांगितलं आचार्यांनी, ते जे मुनी चालले होते, की हे 14 गुणस्थानाच्या पुढं जाणार. म्हणजे एवढी त्यांच्यामध्ये शक्ती आहे. 14 गुणस्थान को साधने में समर्थ होगा. ॲक्च्युली होते ते पण अजय होते ना, भद्रबाहूंचे पण. हां, आणि त्यांचा तो मुलगा असं मुलांमध्ये बसून खेळत असताना त्यांना दिसला. काय त्याचा परिचय नाही, काय नाही, तरीसुद्धा त्याचं लक्षणं बघून आचार्यांनी सांगितलं की हा तीक्ष्ण बुद्धिवाला आहे, हुशार आहे. उसे उसके माता पिता से अध्ययन कराने के लिए अपने साथ रखकर पूर्ण सिद्धांत ग्रंथ पढ़ाकर युवावस्था में घर लौट आया. काय? त्यांना सगळं अध्ययन करवलं. झाकात त्याच्यावर झाकायचं पप्पा आणि घ्या उचलून. हां, काय म्हणते? उसे उसके माता पिता से अध्ययन कराने के लिए अपने साथ रखकर पूर्ण सिद्धांत ग्रंथ पढ़ाकर युवावस्था में घर लौट आया, परंतु मन नहीं लगा. काय झालं माँ? ते भद्रबाहू लहान होते, त्यांना ते माता पिताच्या परमिशननी घेऊन गेले आपल्या संघामध्ये, शिकवलं, सगळं शिकून तयार झाले. आता युवा झाल्यावर घरी पाठवलं. असं घरी पाठवायचं असतं का? तर त्याची मर्जी. युवावस्था आल्यावर तो घरी आला, पण घरी आल्यावर त्याचं मन लागेना. का? एवढे दिवस संघात राहिलेला असतो किंवा तिथं शिकलेलं, अध्ययन केलेलं, तर मन असं विरक्त झालं होतं. त्यामुळे त्याला त्याच्या घरामध्ये मन लागेना. विरक्त होकर वापिस गुरु के पास आकर दीक्षा ले ली. असं घरी गेल्यावर करमलं का तुला? आम्हांकडे राहत होतं ते छान होतं का घरी राहतो ते छान आहे? मग आम्हांकडे नुसतंच म्हणायला काय? तिकडे घरी गेल्यावर रमलं नाही तर बघ लगेच येऊन त्यांनी दीक्षा घेतली. तू काय केलं? तिला पकडून बोलवावं लागतं ये म्हणून. त्यांनी विरक्त होऊन गुरु के पास आकर दीक्षा ले ली. द्वादशांग का ज्ञान होने के बाद कुछ समय बाद गुरु ने समाधि ले ली और आचार्य पद वर बसा भद्रबाहू को सौंपा. काय कळलं? त्यांना द्वादशांगाचं ज्ञान झालं
कोणाला? भद्रबाहूंना. म्हणून त्यांना श्रुतकेवली म्हणलं जातं ना. अंतिम श्रुतकेवली जे काही 5 होते त्याच्यामध्ये हे एक भद्रबाहू पण होते. तर द्वादशांगाचं ज्ञान त्यांना प्राप्त झालं आणि गुरूंनी समाधी घेतली, त्यामुळं आचार्यपद भद्रबाहूंना दिलं गेलं. इसी समय अर्थात ईसा पूर्व 350 ते 295 मौर्य वंश की स्थापना करने वाले चंद्रगुप्त का जन्म 345 ईसा पूर्व पिपली वनगणराज्य आज का गोरखपुर उत्तर प्रदेश में हुआ था. हेलेना व दुर्धरा उसकी 2 पत्नियां थी. उसने 22 वर्ष राज्य किया. कौन? चंद्रगुप्त. 45 वर्ष की आयु में दीक्षा ली और अंत में आचार्य प्रभाचंद्र के नाम से समाधि हुई ऐसा कहा जाता है. परंतु वे आचार्य तो कभी बनाए ही नहीं गए थे. चंद्रगुप्तांना कधी आचार्य कोणी बनवलं नव्हतं. कोई उन्हें ही विशाखाचार्य कहते हैं, सो यह भी भ्रम है. आता ते अनेक नावं येतात. चंद्रगुप्तांचं खरं नाव काय होतं हे कोडच आहे. चंद्रगुप्तांची 16 स्वप्नांचं वर्णन केलं. आता इथं काय संबंध आहे? कुंदकुंदाचार्यांशी काहीतरी जोडायचं त्यांना. चंद्रगुप्त के 16 स्वप्न एवं उनका फल. उज्जैन में अंतिम मुकुटबद्ध सम्राट चंद्रगुप्त ने उज्जैन में कार्तिक पूनम को 16 स्वप्न देखे थे. त्या तीर्थंकरांच्या माताला स्वप्न पडतात माहिती आहे. चक्रवर्तीला पडतात माहिती आहे. चक्रवर्तीला पडतात ना, चंद्रगुप्तालाच पडले. तर चंद्रगुप्ताला सुद्धा असे 16 स्वप्न पडले जे की भविष्य दाखवणारे होते. एक दिन और ऐसा स्वप्न आया कि राज्य में प्रासाद के ऊपर से देखा तो धुआं सा ऊर्ध्वगामी स्तंभ दिखाई दिया. काय कळलं? म्हणजे जेव्हा वर टेरेसवर उभारून बघितले असतील तर असं धुरासारखा एक ऊर्ध्वगामी स्तंभ त्यांना दिसला. और राज्य में दुर्जनों का आधिक्य प्रभाव रहेगा. दुर्जनांचंच आधिक्य असेल, प्रभाव असेल, हे त्याचं फळ होतं ते जे त्यांनी स्तंभ बघितला. होनी टाले से नहीं टलती. संसार तो व्यवस्थित है. प्रलय और सृष्टि के झूले में संसार झूलता रहता है. अपने आत्महित का शाश्वत उपाय किए बिना जीना निरी मूर्खता ही होगी. काय म्हटलं? म्हणजे सृष्टीमध्ये प्रलय तर चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला राहायचं तर कसं राहणार? प्रलय म्हणजे सगळं ध्वंस होणार आहे. चालू आहे ना आता. कुठं? मग प्रलय चालू आहे की तिथं? काय म्हणायचं त्याला? सगळं ध्वंस करून टाकतायत. आजच आम्ही ह्याच्यावर असं डिस्कशन केलं होतं विशाल भैया. म्हणजे का असं तिथं चालू आहे? इराक आणि इस्रायल ना, का इराण पण? इस्रायल आणि अमेरिका. बरं, इराण आणि इराक वेगळं वेगळं का? हा, इराक वेगळं. इस्रायल आणि अमेरिका एक झाले आणि इराण एक आहे. तर ते सगळे एकमेकांना संपवायला लागले. म्हणजे हे का असं फळ तिथं मिळालं त्या लोकांना सांगा? महत्वाचं कारण काय? भाव. असं अक्षरशः बिल्डिंगच्या बिल्डिंग कोलॅप्स व्हायला लागले. तसे छोटी छोटी मुलं सगळी अधू व्हायला लागलेत, अनाथ व्हायला लागलेत. अजून का असं फळ का त्यांना मिळतंय? महत्वाचं कारण देवशास्त्र गुरु त्यांना माहितच नाही. हा, कोण आहे ते बोललेलं? मिहिरा. करेक्ट, राईट, एकदम बरोबर उत्तर दिलं. तिथं सगळे मांसाहारी आहेत. मग ज्यांना दुसऱ्या जीवाची चिंता नाही आहे त्यांच्या जीवाची रक्षा कशी व्हायची? म्हणजे सर्रास तिथं प्राण्यांना मारलं जातं आणि त्यांच्याबद्दल काय त्यांना दयाभाव नाही. मग तुमची दया कोण करणार हो?
कर्म शेवटी तुम्हीच बांधले, तुम्हीच परिणाम केले, त्यामुळं तशा प्रकारचं फळ भोगावं लागतं. म्हणजे कसं त्या प्राण्यांना मारताना आपल्याला जरा सुद्धा वाटलं नाही की त्या जीवाला जगायचं आहे, त्याला पण सुख पाहिजे, बस आपल्या सुखासाठी त्यांना मारलं, तर कसं आता मरावं लागतंय त्यांना. किती किती भयंकर उदय येत आहेत, म्हणजे भयंकर मरण येत आहे समोर त्यांच्या. म्हणून सांगतात अशा प्रलयरूप सृष्टीमध्ये जगण्यापेक्षा आत्महिताचा पुरुषार्थ करा, दीक्षा घ्या, शाश्वत आनंदाला प्राप्त व्हा, आणि ते सोडून जे काय कराल ती सगळी मूर्खता आहे हे सांगाले. काय फिजिओथेरपी शिकायचं म्हणजे मूर्खता आहे. मी नाही सांगितलं तरी सांगायला लागले. वन में जाकर आचार्य श्री भद्रबाहू के चरणों में नतमस्तक हो गए. चंद्रगुप्त भद्रबाहूंच्या चरणाशी नत झाले. का? ते स्वप्न पडलं होतं ना, आणि त्याच्यावरनं त्यांना असं फळ कळालं की आता दुर्जनांचं इथं प्रभाव वाढणार आहे. त्यामुळं बास म्हटले, आता असल्या सृष्टीमध्ये नाही राहायचं आपल्याला आपलं शाश्वत स्वरूप जाणायचं आणि आत्महित करायचं आहे, असा विचार करून ते भद्रबाहूंच्या आचार्य श्रींच्या चरणाशी आले. चेहरे का भाव पढ़कर आचार्य श्री भद्रबाहू ने स्वतः ही पूछा, आज आप व्यथित दिख रहे हो. ॲक्च्युली द्वादशांगाचे पाठी होते भद्रबाहू स्वामी. म्हणजे काय ज्ञान नसणार हो त्यांना, बस केवळ ज्ञान सोडून बाकी सगळे ज्ञान आहेत. द्वादशांगाचं ज्ञान झालंय म्हणजे. तर मला म्हणायचे असं निमित्त ज्ञान पण आहे त्याच्यामध्ये. सहज समजलं असेल समोर येऊन बसलेल्या जीवाला काहीतरी काय विचार चाललेत हे पण कळत असतं. अवधी ज्ञान असतं, मनपरे ज्ञान असतं, तर सगळ्याचा जर वापर करतील तर सगळं समजेल. पण त्यांनी विचारलं का तुम्ही व्यथित, आपको भविष्य संबंधी स्वप्न दिखाई दिए है. सगळं सांगायला बरं का हे स्वतः त्यांनी न सांगताच. चंद्रगुप्त बोलायच्या आधीच भद्रबाहू स्वामी बोलतायत. आप कली काल के प्रति संदिग्ध दिख रहे हैं. यह अनिश्चितता ठीक नहीं है. आपको अपने भविष्य का निश्चय करना है. समय तो चला जाएगा. अवसर्पिणी काल में धर्मधारकों में ह्रास आएगा. उनकी चिंता में स्वयं धर्म से वंचित रह जाना ठीक नहीं है. काय म्हणायचं आहे, आत्ता अवसर्पिणी काल चालू आहे, तर नियमाने धार्मिक जीव संपत जाणार आहेत. अवसर्पिणी काल म्हणजे काय भया? अवसर्पिणी काल म्हणजे त्या सगळं कमी होणार. धर्म कमी होणार, आयु कमी होणार, उंची कमी होणार, सुख कमी होणार, सगळे भोगाची साधनं कमी होणार, काही राहणार नाही. असं ते काळ घटत त्या काळाला अवसर्पिणी म्हणायचं. आणि ह्याच्या उलट उत्सर्पिणी म्हणजे पुढं वाढत जाणार असं. तर सांगता येते की आता 20,000 वर्ष राहिलेत अजून. हाय आपण हाय तोपर्यंत सगळं आहे, नंतर सगळं कमी होणार आहे. पण आपण इथून गेलो कुठेतरी सुरक्षित राहिलो तर इथंच येऊन परत जन्मलो तर परत आपण पण भोगणारच तेच. तर हेच नाही ना का किंची चर्चा झाली हो माझी असं काही म्हणजे आज बाहेर परिस्थिती इतकी भयंकर आहे ना की त्याचा विचार केला तरी सुद्धा नको वाटते. म्हणजे म्हणलं कुठल्या मुलाचं लाईफ सेफ आहे का मुलीचं लाईफ सेफ आहे. आणि मग तरी सुद्धा लोक असं धडपडून आज सुद्धा संसारामध्ये प्रवेश करतायत. आपल्या मुलाबाळांचा विचार नाही तर त्यांना परगावी ठेवतायत, त्यांचं जॉबसाठी शिक्षणासाठी किती सहज दूर करतायत स्वतःपासून. म्हणजे ते कायमचे दूर होण्यासारखं. म्हणजे धर्म शिकवण्याची मुख्यता कमी राहिली आणि हे बाकीचं सगळं शिकवण्याची मुख्यता वाढली तर धर्मच नष्ट होणार आहे ह्याच्या निमित्तानं. काय विचारलं होतं मी पहिला? मग कशासाठी आलं हे सगळं? हा, धर्म नष्ट होत जाणार आहे ना, तर सांगायचंय म्हणून टिकवायचं आहे ना, तर स्वतःमध्ये टिकवा, बाकीच्याचा कोणाचा विचार करू नका. माझ्यामध्ये धर्म किती टिकलाय, किती रुजलाय, किती आपण त्याच्या प्रती समर्पित आहे, किती आपण त्याचा आनंद घेतलाय, ह्याचं परीक्षण करा ना. धर्म काय माहिती आहे आपल्याला,
धर्म माहीतच नाही म्हणून तर सगळ्या अन्य गोष्टींमध्ये आपण वाहत चाललोय, अन्य गोष्टींना महत्त्व देतोय. म्हणून सांगतायत की उगीच नाही सांगितलं अवसरपिणीमध्ये धर्म संपुष्टात येणार आहे. उनकी चिंता में स्वयं धर्म से वंचित रहे जाना ठीक नहीं है. पण तुम्ही अवसरपिणीमध्ये सगळे जीव धर्म नष्ट करणार आहे, त्यांचा धर्म संपत जाणार आहे हा विचार करू नका. तुमच्यामध्ये टिकवा आणि तुम्ही तुमचा विचार करा हे सांगाय. कोण आहे ते? आवाज म्यूट ठेवा. उनकी चिंता में स्वयं धर्म से वंचित रह जाना ठीक नहीं है. आणि त्यामुळे आजकर म्हणजे असं म्हणल्या काकी की म्हणले त्यांना का नाही समजत हे की आपण त्या जीवाला मारतोय, चुकतोय. मांसाहार करत असताना त्या जीवाला मारतोय असं का नाही भय वाटत की आपल्याला त्याचं उदय काहीतरी येईल, हे आपल्याला पाप रूपाने भोगावं लागेल असं का नाही त्यांना वाटत? हां, तर सांगायचंय धर्मच माहीत नाही ना, धर्माविषयी अज्ञान आहे, दयाभाव नाही आहे, अहिंसेविषयी काय जागृती नाही आहे आणि भविष्याविषयीचं चिंताच नाही आहे. त्यामुळं वर्तमान मिळालंय, भोगा, आयुष करा, सुखी जगा आणि मरा, एवढंच त्यांचं प्रिन्सिपल्स आहे. म्हणजे किती आपलं भाग्य आहे की आपल्याला हे जन्मतः मिळालंय आणि मग हे टिकलं आपल्यामध्ये तर आपल्यासाठी चांगलं आहे. जाऊ देत मागचे पुढचे कोण पाळतील नाही पाळतील, तर मला माझ्यासाठी पाळायचं आहे, मला माझ्यासाठी सुरक्षित व्हायचं आहे. हे विचार करून जो पुरुषार्थ करेल तर त्याच्यामध्ये धर्म टिकणार आहे. म्हणून आम्ही आमच्या नाटकामध्ये घेतलं होतं भैया, धर्म संपुष्टात येणार आहे असं त्या चंद्रगुप्ताच्या 16 स्वप्नांमध्ये आठवत आहे का? तर त्यांनी सांगितलं त्या सगळ्या कुठल्या कुठल्या स्वप्नांचं फळ की धर्म संपणार आहे. मग तिथं विचार करा कोणाच्या निमित्तात धर्म संपणार? असं म्हणायला भय वाटतं नाही का? नाही आपल्याला वाटलं का माझ्या निमित्तात धर्म संपणार आहे आणि मग मी काय करतोय? म्हणजे मला माझ्यात रुजवायचंय, हे पहिल्यांदा माझ्यामध्ये टिकवायचंय, मला माझ्यात राहायचंय तर धर्म राहणार आहे. मग जाऊ दे दुसऱ्याचं राहील नाही राहील त्याची चिंता नको, पण माझ्याच निमित्तात संपणार असेल धर्म तर आपल्याला धर्माची व्हॅल्यू नाही राहिली म्हणून असं आपणच संपवतोय धर्माला. म्हणून सांगतायत की हे करणं योग्य नाही. दुसऱ्याची चिंता करत करत स्वतःच्या धर्मापासून वंचित राहू नकात. कोण कोणाला सांगितलं? भद्रबाहू स्वामींनी चंद्रगुप्ताला सांगितलं. चंद्रगुप्त म्हणाले, आज तक हताशा से भरे चित्त का सामना नहीं किया है. पिछले कुछ दिनों से कुछ विचित्र विचित्र से स्वप्न दिख रहे हैं प्रभो. असं विचारतायत स्वामींना. काय मला आजपर्यंत कधी मी असं उदास नव्हतो, पण असं काहीतरी चालू आहे, थोड्या दिवसात मला काहीतरी वेगळे वेगळे स्वप्न पडत आहेत. आता हे ते बोलतायत ना, ॲक्च्युली हे सगळं यांना माहिती आहे, बोलायच्या आधीच माहिती आहे. ह्याला म्हणतात मनपरे ज्ञान ना. तुमच्या मनात विकल्प आला तर बस तुम्ही विचारायच्या आधी सुद्धा ग्रहण झाला. म्हणून त्यांना ते काय विचारणार आहेत हे पण माहिती आहे. तर हे विचारलं त्यांनी की मला असे काहीतरी विचित्र स्वप्न येत आहेत. तर भद्रबाहूंनी मंद स्मित हास्य केलं. हताशा हमेशा के लिए चली जाए ऐसा हो तो. तुला हताशा होतीये ना, निराश होतोय, उदास होतोय, ती जर उदासी तुझी कायमची नष्ट झाली तर चालतंय का? चंद्रगुप्त क्षणिक मुदित हो, आनंद झाला त्यांना. वह तो ठीक ही है, परंतु भद्रबाहू म्हणाले, तुम स्वप्नों का फल पूछना चाहते हो ताकि यहाँ उपस्थित आसन्न आत्मार्थी जीवों को वैराग्य में निमित्त बन सके. तुला स्वप्नांचं फळ जाणून घ्यायचंय का? तर ते तुला सांगत असताना जेवढे सगळे ऐकतील त्या सगळ्यांच्या वैराग्यामध्ये ते कारण ठरणार आहे. असे सगळे आत्मार्थी जीव धर्ममार्गस्थ होणार आहेत. चंद्रगुप्त, अवश्य प्रभु, मैंने आज रात्रि अंतिम प्रहर में सूर्यास्त होता हुआ दिन देखा. सूर्यास्त होता हुआ दिन देखा, जिसके बाद घोर अंधकार था, कुछ सूझ ही नहीं रहा था. असं आज मी स्वप्नात बघितलंय. म्हणजे हे पण स्वप्नाचं फळ असतं. काय स्वप्न बघता हो?
असे व्यर्थ स्वप्न काय असतात का आपले? सगळे व्यर्थच असतात. काय असते त्या स्वप्नामध्ये? काय स्वप्न बघता? काय नाही, झोपायचं असते आम्हाला, कुठले स्वप्न बघायचे? मग काय दिसतंय तेच विचारालोय की सगळं स्वप्नांचा पण अर्थ असतो काय ना काय माग. असं आम्ही विहारात होतो आणि अक्कलकोटच्या जवळपास कुठंतरी होतं थांबलेलं एका शाळेमध्ये, आणि तिथं रात्र होती आणि असं कोण पुरुष झोपत नव्हते आमच्या बरोबर. आम्ही सगळे लेडीज होतो, 2 अम्मा आणि सगळे लेडीज, मुली म्हणा किंवा लेडीज म्हणा कोण तर असं होते. आणि मोठ्या अम्मांच्या स्वप्नामध्ये स्वप्न पडलं मोठ्या अम्मांना काय तर ते ॲक्च्युली आम्हाला दुसऱ्या दिवशी कळालं. म्हणजे दुसऱ्या दिवशी सांगितले अम्मा की असं एका शाळेत थांबलोय आपण, आणि त्याला असायलाच पत्र्याचा दरवाजा होता, ते पण तुटका होता, आणि सगळे आत झोपलेत बसलेत सगळे. आपण बसलोय सगळे आणि एकदम काळो खंदार कोण नाहीये बाहेर, आणि सिंह आला म्हणे. म्हटलं झोपलात का जागे झाला होता अम्मा? तर ऍक्च्युली ते काहीतरी संकेत होता हो त्याचा. पण हे जेव्हा अम्मानी सांगितलं ना तेव्हा सगळे खडबडून जागे झाले, आणि तेव्हापासून रोज आमच्या बरोबर झोपायला बाहेर पुरुष असायची. तुमचं सिंह येऊ दे नाही तर नाही येऊ दे, आम्ही आहे बरोबर. म्हटलं हे सिंह सगळे बाजूचे. म्हणजे असं एक काहीतरी त्याचं सूचक असतं, ते काहीतरी संकट येणार आहे असं असेल, किंवा सावधान राहावा असं असेल, असं काहीतरी सुद्धा त्याचा अर्थ असतो. मग ते अम्मानी सांगितलं की त्याच्यानंतर सगळे सावध. म्हणजे सगळीकडनं कसं सुरक्षित केलं होतं त्यांना त्यांचं भय नव्हतं, पण होतं ना शेवटी सोबत असणारा सगळा संयोग समागम, सगळं एक कर्तव्य, असं एक जबाबदारी, त्यामुळं सगळ्यांच्या विषयी काळजी. आणि मग त्यांच्या निमित्तात सगळ्यांचं रक्षण झालं होतं. तसं असे अनेक स्वप्न बघायचे ते, पण ते आम्हाला नव्हते सांगत. ते आम्हाला सांगायचे आणि आम्हा अर्थ आम्हाला सांगायचे, पण ते कोणाचे स्वप्न आहेत तेच आम्हाला कळायचे नाही. ते आता कळाले ते की. तर चंद्रगुप्त म्हणाले की हो, मला ऐकायचे आहेत की काय स्वप्नाचा अर्थ आहे. आज मी काय पाहिलं? सूर्यास्त आणि घोर अंधकार पाहिला, त्यामुळं मला काही सुचत नव्हतं. तर भद्रबाहू स्वामी म्हणाले, चंद्र अब श्रुत ज्ञान अस्त होता चला जाएगा. म्हणजे पहिलं स्वप्न बघितलं होतं ना, सूर्यास्त का फल है राजन, अंग पूर्व का ज्ञान विहीन, असं काहीतरी आहे ते काव्य, छान आहे. म्हणजे अंगपूर्वाचे ज्ञाता नष्ट होतील असं त्याचा अर्थ होता. श्रुतज्ञान अस्त होत चाललंय, म्हणजे द्वादशांगाचं ज्ञान, श्रुतज्ञान म्हणजे हे ज्ञान आता नष्ट होत जाणार पुढं. तत्ववार्ता दुर्लभ होती जाएगी, म्हणजे आपणच बघा ना, पूर्वी लोक किती तत्वचिंतन करायचे, चर्चा करायचे. महाराजी असताना, अम्मा असताना काय असायचं वातावरण सारखं. आम्ही तर ऐकायचो सोलापुरात विद्वान आले, पंडित आले, महाराज आले, कोणतरी, सारखं चर्चा असायची, सारखं ते ग्रंथ लेखन असायचं, प्रूफ रिडिंग असायचं, सारखं काय ना काय असं चालू असायचं. आता किती असतं हो? आता तुम्हाला काय काय ऐकायला मिळतंय सांगू मी का तुम्हीच सांगता? काय काय असतं हो? महावीर जयंतीची मोठी मिरवणूक आहे, मोठं कार्यक्रम आहे, त्याच्यात झांज आहे, ढोल आहे, काहीतरी असलं ताशा आहे, हेच. किंवा मग तुमचं पंचकल्याणी काय, तुमचं उत्सव आहे, ते काहीतरी विधान आहे, मंत्र आहे, हे याच्यातच आहे सगळे लोक. आज तत्ववार्ता चर्चा किती राहिली हो तुमच्यामध्ये? ह्याच्यासाठी पुण्य लागतं. मग म्हणून सांगायचंय की त्या काळामध्ये अशी चर्चा चालायची, ती आता ह्या तुमच्या स्वप्नाचा अर्थ आहे की ही चर्चा सुद्धा आता नष्ट होत जाणार आहे. म्हणून किती दुर्लभ राहणार तत्व कोणाच्या तरीच. आता आम्हीच इथं बघतोय की असं कोण सांगणारे, चर्चा करणारे, विचारणारे किती जण राहिले. किती म्हणली सांग मला, तू आल्यापासून मला काहीतरी शिकवा, मला शिकायचंय म्हणली का एकदा तर, हे माझा अभ्यास कोण करायचं. म्हणजे आपल्याला सगळं बाहेरच्याची किती रुची राहिली आहे, पण ह्याच्याविषयी जिज्ञासा तरी करावी की आपल्याला मला हे समजून घ्यायचंय. जाऊ देत आपण काय लय केलो नाही केलो पुरुषार्थ पुढं, पण मला माझा आत्मा तर समजू दे ना. मग हेच सांगितलं याच्यामध्ये
शास्त्रामध्ये दुसरं काय सांगितलं? श्रुत ज्ञान अस्त होता चला जाएगा, तत्व वार्ता दुर्लभ होती जाएगी, गृहीत मिथ्यात्व छाता जाएगा. म्हणजे सगळीकडं गृहीत मिथ्यात्व पसरणार. म्हणजे काय हो? गृहीत मिथ्यात्व म्हणजे बाबा, गृहीत मिथ्यात्व म्हणजे काय? चुकीचे अर्थ लावून ग्रहण केलेलं मिथ्यात्व. अगृहीत म्हणजे उपजत असलेलं, आणि गृहीत म्हणजे कोणाच्या तरी उपदेशाने काहीतरी ऐकून वाचून शिकून काहीतरी आपण त्यातून मिथ्यात्वाचं पालन करतोय स्वतःमध्ये, त्याला म्हणायचं गृहीत मिथ्यात्व. म्हणजे कोणीतरी सांगितलं की या देवी देवतांना नमस्कार करा तर तुमचं भलं होईल, तुमचं संकट नष्ट होईल, तुमचे एक्झाम चांगले जातील, लगेच भुललेला असतो आपण त्याच्यामध्ये. म्हणून ह्याला म्हणायचं गृहीत मिथ्यात्व. जीव को आत्मकल्याण के निमित्त दुर्लभ होते जाएंगे. म्हणजे आत्मकल्याणाची कारण राहणार नाहीत. आत्ताच पाहायला लागलोय म्हणजे असं आम्हांचं प्रेरणा असायची ना, जवळ येणाऱ्या प्रत्येक जीवाला सांगा, हिला किती वेळा सांगितलं असेल, ब्रह्मचर्य घे, धर्म कर, आत्मकल्याण कर, किती वेळा सांगितलं. आणि आता आम्ही किती सांगतोय तुला? कुठं आल्यापासून एकदा पण नाही सांगितलं. म्हणजे अशी त्यांची धारा असायची ना, सतत सगळ्यांना प्रेरित करायचे. त्यामुळे सगळ्यांना धर्म मार्ग मिळावा, हेच ह्याच्यातच सुख आहे हेच निर्णय व्हावा, किती त्यांची कळकळ असायची सांगायची. म्हणजे ज्याला स्वतःला मिळालंय त्याला हे भाव होतात की सगळ्याला मिळावं ते. आणि म्हणून तिथं सांगितलं की आत्मकल्याणाचे निमित्त राहणार नाहीयेत. आता ते माझ्या आत्मकल्याणाचे ते निमित्त होते, असे निमित्त आता दुर्लभ होत जाणार. पुढं किती राहणार, किती जण राहणार, किती दिवस राहणार, किती तुम्ही करणार कल्याण त्याच्या निमित्तात. जीव को आत्मकल्याण के निमित्त दुर्लभ होते जाएंगे. कधी, कुठं? म्हणजे आता असं हे तुझ्या स्वप्नाचा अर्थ आहे हे सांगायला लागलेत ना, की आता इथून पुढं कोण असं प्रेरक नाही राहणार तुला की तू धर्म कर म्हणून सांगणारे. म्हणून प्रज्वल म्हणला परवा की त्यांच्या मम्मीला, आहे का माझ्यासमोर प्रज्वल? मला माहित नाही. तर तो म्हणे मला लवकर सांग, अम्मांना त्रास व्हायला लागलाय, मला त्यांच्याकडनं ब्रह्मचर्य घ्यायचं आहे, त्यांच्याकडूनच मला घ्यायचं आहे. आणि त्यांच्या आईचा हट्ट होता की मोठ्या मुलाचं लग्न ठरलं की तू घे, आणि ते ठरेपर्यंत अम्मा कुठं राहिल्या. त्याची इतकी कळकळ होती बिचाऱ्याची की मला अम्मांकडून घ्यायचंय. म्हणजे असं निमित्त दुर्लभ होत जातात. पुढं आपल्याला मिळालेत ना, आत्ता मिळालेत हे सुद्धा आपलं भाग्य. आपल्या कानावर त्यांचे शब्द पडले, त्यांचे उपदेश, त्यांची प्रेरणा मिळाली ना, महाभाग्य आपलं. त्यामुळे ते आपल्यात करा ना, उतरवलं तर भाग्य आपलं. नाहीतर उद्या लग्न करून गेल्यावर काय भाग्य म्हणायचं, करून दाखवायचं म्हणा. काय, मी ब्रह्मचर्य घेणारच, मी आत्मकल्याण म्हण की, मीच म्हणायला लागले, करणारच. जीव ज्ञानियों की पहचान करने में चूक जाएंगे. हे सगळं भविष्य सांगाले बरं का भद्रभाऊ स्वामी. गृहीत मिथ्यात्व येणार, तत्ववार्ता दुर्लभ होणार, श्रुतज्ञान नष्ट होत जाणार, तुम्हाला आत्मकल्याणाचे निमित्त मिळणार नाहीत, आणि ज्ञानींची ओळख करण्यामध्ये लोक चुकणार. म्हणजे ज्ञानीला अज्ञानी म्हणतील, अज्ञानीला ज्ञानी म्हणतील, सम्यक दृष्टीला मिथ्यात्वी म्हणतील, भावलिंगींना द्रव्यलिंगी म्हणतील. सगळे हे तत्व काय म्हणायचं, विपरीतता राहणार सगळी बुद्धीमध्ये. हे त्या सूर्यास्ताचं फळ आहे स्वप्नाचं. आत्महित के स्थान पर इंद्रिय हित प्रधान धर्मों का बोलबाला हो जाएगा. काय कळलं? आत्महिताच्या स्थानावर म्हणजे आत्महित राहिलं बाजूला, इंद्रिय हित प्रधान धर्मांचा बोलबाला असणार. म्हणजे ज्या धर्मांमध्ये इंद्रिय हिताचं सगळं दाखवलं जातं, काय सांगितलं जातं, तुम्हाला भरपूर धनधान्य मिळेल, तुमचं घर सगळं कुटुंब चांगलं राहील, मग तुम्ही हे धर्म करा, हे होम करा, हे विधान करा, अशा ठिकाणी लोक जास्त आकृष्ट होत जाणार.
म्हणजे हे दाखवलं जाणार आहे सगळं त्या धर्मांमध्ये, आणि तिथंच लोक तुमच्या धर्मात काय हो असं लोक विचारतात. म्हणले ते न तुमच्याकडं काय गाजावाजा असतो, न काय तुमचं मोठं मोठं संगीत असतंय, न काय बँडबाजा, न नृत्य, न गाणं, काय नसतंय. काय असतं तुमच्या धर्मामध्ये? काय असतंय? म्हणून लोक कुठं जातात? गणपती विसर्जनला. का? म्हणले ते असं ढोल वाजवतेत म्हणले रक्त सळसळतंय म्हणले. हा, आणि काय करायचं होतं असलं कळून? म्हणजे लोकाला धर्म किती करायचंय? धर्माच्या नावाखाली इंद्रिय भोग भोगायचे हे सांगायचंय. म्हणून इंद्रिय हिताची प्रधानता ज्या धर्मामध्ये आहे त्या धर्माचा बोलबाला चालणार. आत्महिताचं स्थान कुठं राहणार नाही. ऐसे ही उपदेशक एवं श्रोताओं साधकों को बोलबाला रहेगा. म्हणजे असेच प्रकारचे उपदेशक असतील ते आवडणार लोकांना. तुमच्या इंद्रियाची पुष्टी करणारे, त्याचं सुख देणारे, त्याच्याविषयी चर्चा करणारे लोक जास्त आवडतात. आत्मा सांगणारे किती आवडतात सांग? कसला आत्मान काय, आम्हाला काय कळत नाही आणि काय नाही, जाऊ दे तुमचं तुमच्यापाशी. म्हणजे आत्मा ऐकायचा तर ती चर्चा सुद्धा लोकांना आज दुर्लभ होऊन जाणार. म्हणून सांगितलं असं स्वप्न कशाला बघायचं असलं स्वप्न. मग का आलं तसं स्वप्नामध्ये? सूर्यास्त चिंतन केलं होतं का काय असं? भविष्यात त्यांना ज्ञान झालं. नाही, त्यांना कुठं काय, चंद्रगुप्तांना स्वप्न फक्त पडलं, त्याचं फळ सांगतायत भद्रबाहू स्वामी. मग असलं स्वप्न का पडलं? तुम्ही म्हणताय मनी चिंती, ते काय स्वप्नी दिसे, मनी असे ते स्वप्नी दिसे. मग मनात तर होतं का त्यांच्या असं काय? तर हे सांगायला लागलेत की निमित्त, अशा प्रकारचे निमित्त असतात काहीतरी. जसं की त्या मुलाला काय माहिती होतं आणि तो म्हणाला भद्रबाहू स्वामींना 12 वर्षासाठी जा म्हणून. म्हणजे एक थोडक्यात निमित्त कुठून तरी भेटणार असतात की जेणेकरून तुम्हाला काहीतरी त्याच्यातून सूचना मिळावी, थोडंसं कोणतरी सावधानता यावी, कुठून तरी काहीतरी धर्माला पुन्हा कोणी धरावं, त्याची स्थिरता यावी, ह्याच्यासाठी थोडंसं सूचक म्हणून काहीतरी असं घडत असतं. तर असंच स्वप्न तिथं त्यांना 1 नाही 2 नाही 16 स्वप्न पडली होती. आणि त्या 16 स्वप्नांचं फळ किती भयंकर आहे हे चंद्रगुप्त स्वामी सगळं सांगतायत. असंच त्यांनी 16 स्वप्नांचं वर्णन पुढं केलं आहे, ते आपण बघू नंतर. एक सूर्यास्त झाला म्हणजे सूर्य कशाचं प्रतीक? ज्ञानाचं प्रतीक. मग केवळ ज्ञान तर आत्ता नाही आहे, पण श्रुत ज्ञान हेच संपूर्ण ज्ञान होतं. द्वादशांगाचं ज्ञान हे पूर्ण सूर्याचं प्रतीक, आणि तोच आता अस्त व्हायला लागलाय. म्हणजे पूर्ण श्रुतज्ञान कोणाला राहणार नाही. म्हणून श्रुतज्ञानाचं सुद्धा म्हणजे द्वादशांग जिनवाणी रूप ज्यांच्याकडं ज्ञान होतं ते आता सगळं नष्ट होत जाणार. ते स्वयं नष्ट होणार किंवा ज्यांना ते ज्ञान आहे ते तरी संपुष्टात येत जाणार असं. त्यामुळे आता कोणी द्वादशांगाची पाठी नाही आहेत. कोणाला हो आपा? काय काय द्वादशांग म्हणजे काय हो? 12 अंग आहेत त्याच्यामध्ये. मग पूर्व किती? नाही, 11 अंग आणि 14 पूर्व म्हणा, नाहीतर आत्या काय म्हणले? 11 अंग आणि 14 पूर्व म्हणा, नाहीतर 12 अंग म्हणा. 12व्या अंगाचे हे 14 पूर्व हे भेद असतात. म्हणून द्वादशांग जिनवाणी म्हटलं जातं. मिथ्यात्वीला 11 अंग आणि 9 पूर्वापर्यंतचं ज्ञान असतं. 10व्या पूर्वाचं ज्ञान होऊ शकत नाही अभव्य जीवाला, मिथ्यादृष्टी जीवाला. मग ज्यांनी सम्यक दर्शन प्राप्त केलं तो 10व्या पूर्वाचं अध्ययन पूर्ण करू शकतो. पण जो मिथ्यात्वी आहे, देवगतीमध्ये सांगितलं ना, अनुगामी रूपाने असतं द्वादशांगाचं ज्ञान. इथं एखाद्या मुनिराजांनी प्राप्त केलंय आणि ते त्यांच्याबरोबर राहिलं ज्ञान, आणि ते गेले आणि जन्मले देवगतीमध्ये, तर त्यांच्याबरोबर अनुगामी रूपाने गेलेलं द्वादशांगाचं ज्ञान असू शकतं. तिथं उत्पन्न होत नाही.
म्हणजे ते जीव स्वतः तिथं अध्ययन केले आणि 12 अंगाच्या पाठी झाले असं नाही होणार. पण इथून कोणी जीव गेला असेल आणि त्याच्याबरोबर ते ज्ञान असेल तर त्या रूपाने असतं. म्हणजे मोस्टली इंद्र वगैरे अशा पदवीला ते प्राप्त होतात, त्यामुळं इंद्रांना द्वादशांगाचं ज्ञान असतं असं म्हटलं जातं. इंद्रांना मुनिराज आहेत ते सकल संयमी होते, त्यामुळं मरून ते अशा उत्कृष्ट पदवीलाच जन्मणार तिथं, त्या देवगतीत जन्मले तर. असं निकृष्ट देव तर होणार नाहीत. त्यामुळं अशा प्रकारचे इंद्र वगैरेंना द्वादशांगाचं ज्ञान असू शकतं. तर सांगतात कशासाठी, म्हणून आपल्याजवळ जेवढं छोटंसं थोडंसं ज्ञान आहे ना त्याला तरी टिकवा आणि त्याच्याद्वारे आपण बस आत्म्याला जाणं जाऊ दे, आपल्याला द्वादशांगाचं ज्ञान नको. सगळ्या द्वादशांगामध्ये हेच सांगायचं, आत्मा सारभूत आहे. तुमच्यासाठी तुमचं स्थान सुखाचं तुमच्यामध्येच आहे, बाहेर नाही आहे. एवढं समजलं तरी सुद्धा सगळी चिन्हवाणी समजली आपल्याला. आणि तेवढं नाही समजलं आणि सगळे शास्त्र वाचून काढले तरी सुद्धा बाबा आत्मानुभूतीला सुद्धा म्हणून भावश्रुत म्हणलं त्याला. ज्याला हे द्रव्यश्रुत म्हणजे असं वाचून काढणं पानं सगळी भरभरून, आणि भावश्रुत म्हणजे एक वाक्य जरी, एक ओळ जरी, एक शब्द जरी वाचला तरी त्यातनं आम्हासारखं सांगायचे जीवनात उपयोग काय, आणि त्यालाच भावश्रुत म्हणतात. मग जीवनात उपयोग म्हणजे त्याच्यात सांगितलाय तो आत्मा नाही तर हा मी आत्मा आहे हे जाणणं म्हणजे भावश्रुत झालं. त्याचा अनुभव करणं, तसा मी आहे ही प्रतीती करणं, ह्याला भावश्रुत म्हणायचं. मग ज्याला भावश्रुत झालं त्याला नियमाने द्वादशांगाचं ज्ञान भविष्यात होणारच. मग ते मिळवण्यासाठी म्हणून पुरुषार्थ करू नका. तर तुम्ही पहिल्यांदा आत्मज्ञान प्रगट करा, तर आपल्याला सुख आहे. हो पप्पा ध्यान सांगा. येते